बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू सुनीता, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू सुनीता, हैप्पी बर्थडे टू यू। घेतलं समृद्ध आयुष्य। 18 मार्च 2026 आज माझ्यासाठी हा खूप खास दिवस आहे। देवाच्या, सरश्रींच्या, आई दादांच्या कृपाशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मला आयुष्याची 60 वर्षे पूर्ण करता आली। लहानपणापासून आजपर्यंतचा प्रवास खूप अनुभवाने भरलेला होता। कधी संघर्ष, कधी आनंद, कधी अडचणी, कधी यश। पण या सगळ्या प्रवासात एक गोष्ट कायम जाणवली, माणसाच्या आयुष्यात कुटुंब हीच सर्वात मोठी ताकद असते। आज मागे वळून पाहताना मनापासून वाटते, देवाने मला खूप सुंदर कुटुंब दिले आहे। घरात दादांची उपस्थितीच आम्हाला फार आधार देत आहे। आई आज आपल्यात नाही, पण तिचे आशीर्वाद आपल्या प्रत्येकावर आहेत हे मला मनापासून जाणवते। दादा आईंचा आशीर्वाद व संस्कार यामुळेच आपण आज एकत्र आहोत। माझी पत्नी आशा, जिने इतकी वर्षे घर प्रेमाने सांभाळले। माझी मुलं सुमित आणि अमोल, प्रेमळ, समजूतदारपणा, प्रामाणिक, विश्वासू, निर्व्यसनी व कुटुंबाची काळजी घेणारे आहेत। त्यांचा मला खूप अभिमान आहे। माझ्या सुना कीर्ती आणि श्रुतिका मुलीसारखंच प्रेम देणाऱ्या आणि घरात आनंद घेऊन येणाऱ्या, आणि माझी गोड नात जिजा, जिच्यामुळे घरात निरागस आनंद ओसंडून वाहतो आहे। तुम्हा सगळ्यामुळे माझं आयुष्य खूप समृद्ध झालं आहे। आयुष्यात माणूस खूप काही मिळवतो, पैसा, यश, पद, प्रतिष्ठा, पण शेवटी सर्वात मौल्यवान काय असतं तर घरातील सुसंवाद आणि आपुलकी। विचार वेगळे असतात, त्यामुळे मतभेद होतात, हे पूर्णपणे नैसर्गिक आहे। मतभेद असावे, पण मनभेद नसावेत। मनात अंतर निर्माण झालं तर आयुष्याचा खरा आनंद कमी होतो। हे घर बांधताना माझ्या मनात एकच भावना होती, आपण सगळे एकत्र प्रेमाने आणि आनंदाने राहावं। सेवानिवृत्तीनंतर मला सरश्रींच्या कृपेमुळे तेजज्ञान फाउंडेशनमध्ये निस्वार्थ सेवा करण्याची संधी मिळाली। ही सेवा माझ्यासाठी आशीर्वाद आहे, पण ही सेवा शक्य झाली ती तुमच्यामुळेच। तुम्ही सगळ्यांनी घराच्या जबाबदाऱ्या खूप सुंदरपणे सांभाळत आहात, म्हणूनच मला निस्वार्थ सेवा करता येत आहे। यासाठी मी तुमचा मनापासून कृतज्ञ आहे। आज या वाढदिवसाच्या निमित्ताने तुला एवढेच म्हणेन की आशा, थँक्यू फॉर बीइंग इन माय लाईफ। तुम्ही सगळे माझ्या आयुष्यात ज्या प्रेमाने, ज्या जिव्हाळ्याने आणि निस्वार्थ भावनेने साथ देत आहात ते शब्दात व्यक्त करणं खरंच कठीण आहे। तुमच्यामुळेच माझं आयुष्य अधिक सुंदर, समृद्ध आणि अर्थपूर्ण झालं आहे। प्रत्येक क्षणी तुमची साथ जाणवते आणि त्यातूनच हा आनंद अधिक खुलतो। म्हणून या खास आणि आनंदाच्या दिवशी मनाच्या तळापासून उमटलेल्या भावनेंना तुम्हा प्रत्येकासाठी माझ्याकडून एक छोटीशी प्रेमाची भेट देत आहे। आज देवाकडे एकच मनापासून प्रार्थना, आपल्या घरात नेहमी प्रेमाची ऊब राहू, आनंदाचे हास्य दरवळत राहू, शांतीची सावली कायम नांदू आणि एकमेकांना समजून घेण्याची सुंदर भावना सदैव जिवंत राहू। घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती, त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी, सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी, त्या अर्थाला अर्थ असावा, नकोत नुसती नाणी, अश्रूतूनही प्रीत जरावी, नकोत नुसते पाणी, या घरट्यातून पिल्लू उडावे, दिव्य घेऊन शक्ती, आकांक्षांचे पंख असावे, उंबरट्यावर भक्ती। धन्यवाद।